स्वागत. मी प्रज्ञा पोवळे. थेट जाऊयात संजय राऊत बोलतात. मराठी माणसाला, मराठी भाषेला, कारण एकेकाळी ही भाषा ही हमालांची, घाट्यांची भाषा म्हणून हिणवली जात होती आणि बाळासाहेबांनी या भाषेला जी प्रतिष्ठा दिली ते सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही. आता ज्याप्रमाणे मराठी भाषेला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली सरकारी पातळीवर, त्याच पद्धतीनं माझं आव्हान आहे केंद्र सरकारला, शिवसेनेचं, की मराठी माणसाचा जो रोजगार आपण पळवून नेत आहे अन्य राज्यात, तो कृपा करून थांबवा आणि मराठी भाषेबरोबर मराठी माणसाचा हक्काचा रोजगारसुद्धा त्याला आपल्या महाराष्ट्रात मिळू द्या, ज्यासाठी बाळासाहेब ठाकरेंनी 55 वर्षापूर्वी एक आंदोलन उभं केलं होतं. त्या आंदोलनाचं नाव शिवसेना. फक्त भाषेला प्रतिष्ठा मिळाली, माणसाला मिळाली पाहिजे. जिथे भाषा बोलली जाते त्या महाराष्ट्राची लूट करून भाषेला प्रतिष्ठा देणं हे तितकंसं, म्हणजे ही गंभीर बाब आहे की भाषेला प्रतिष्ठा, माणसाला प्रतिष्ठा, राज्याला प्रतिष्ठा. ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची बदनामी देशात सुरू आहे, ती गद्दारी पाहता, बेईमानी पाहता या राज्यातली, फक्त भाषेला दर्जा देऊन हा कलंक पुसला जाणार नाही. पण नक्कीच आज आम्ही सगळे आनंदी आहोत. श्रीवादाची देखील लढाई होऊ शकते.